नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। विट्यातील सुतारकीत महिलेचा खून, आरोपी पसार। विटा शहरातील सुतारकी भागात असणाऱ्या एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या संशयित पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वर्मी घाव घालून खून केला। पहाटेच्या वेळी हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की विटा शहरातील उपनगर असणाऱ्या सुतारकी भागात एका भाड्याच्या खोलीत संशयित हल्लेखोर अविनाश तुकाराम लोटके हा पत्नी काजल उर्फ श्रद्धा अविनाश लोटके वय 23 हिच्याबरोबर राहत होता। तसेच त्यांचा 4 वर्षापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाल्याची माहितीही समोर आली। काल सोमवारी रात्री हे दोघे पती पत्नी अष्टमीच्या यात्रेनिमित्त फिरण्यास गेले होते। परत आल्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले। त्या भांडणातूनच हा खून केल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली। संशयित अविनाश लोटके हा घटनास्थळावरून आपल्या 3 वर्षाच्या मुलास आपल्या मित्राकडे सोडून पसार झाला आहे। विटा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून खुनाचा पुढील तपास करीत आहेत। तसेच फॉरेन्सिक लॅबलाही त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले आहे। या खुनाबाबत दीपाली शशिकांत साठे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।